नमस्कार फ्रेंड्स, मी अर्चना घरच्या स्वत यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर उन्हाळा चालू झालेला आहे. तर उन्हाळ्याचे वाळवणी पदार्थ आपण करतोच, पण त्यातलाच एक पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे उपवासाचे पापड. एकदम पांढरे शुभ्र, एकदम कुरकुरीत होतात. त्याचबरोबर तेलात जेव्हा आपण तळतो 3 पट फुलतात. अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत हे साबुदाण्याचे पापड 1 किलोच्या प्रमाणात आज आपण बनवतोय. तर रेसिपीला सुरुवात पटकन करूयात. उपवासाचे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथं मी साबुदाणा जो मोठ्या साईजमध्ये असतो तो 1 किलो घेतलेला आहे. तर साबुदाण्याची जी साईज असते 2 प्रकारची असते, एक बारीक साबुदाणा आणि एक मोठ्या साईजमध्ये. तर आपल्याला जेव्हा आपण पळी पापड करतो त्यावेळी आपल्याला जो मोठ्या साईजमधला जो साबुदाणा असतो तो घ्यायचा आहे. तर इथं मी कपाने मेजरमेंट करून 5 कप भरून साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी ग्रॅम म्हटलं तर 1 किलो हा साबुदाणा घेतलेला आहे. या साबुदाण्याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये स्टार्च असतात आणि त्याचबरोबर धुळीचे कण असतात, ते सुद्धा साफ करून घ्यायचे आहेत. यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथं ना आपण जेव्हा साबुदाणा भिजायला ठेवतो त्यावेळी आपल्याला गरम पाणी करायचं आहे. ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे, जे कोणी तुम्हाला सांगत नाही. जेव्हा आपण साबुदाणा भिजायला ठेवतो, संध्याकाळी आपण जेव्हा समजा आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे, तर संध्याकाळी आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आणि 1 इंची इतपत साबुदाण्याचा वर येईल एवढं पाणी टाकायचं आणि रात्रभर हे भिजायला ठेवायचं साबुदाणा आपल्याला. तर इथंच त्याचवेळी आपण साबुदाणा भिजायला ठेवल्यानंतर त्याचबरोबर 1 किलो साबुदाण्यासाठी मी इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बटाटे घालू शकता. तर इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. यावरची साल काढून घ्यायची. आपल्याला बटाटेसुद्धा रात्रीच बारीक चिप्स करून घ्यायचे आहेत, जे बारीक काप करायचे. तुम्ही किसणीने किंवा अशा पद्धतीने जे ग्रेटर असतं त्या पद्धतीने सुद्धा किसून घेऊ शकताय. तर मी इथं ना मोठ्या साईजमध्येच हे जे बटाट्याचे किस आहे तो करून घेतलेला आहे, कारण शिजल्यानंतर ना आपण जेव्हा बारीक किसतो ना तो पूर्णपणे एकजीव होतो आणि तो बटाट्यामध्ये व्यवस्थित जेव्हा आपण पळी पापड घालतो त्यामध्ये दिसत नाही. तर अशा पद्धतीनं मी हा पूर्ण 1 किलोचा किस करून घेतलेला आहे. हा सुद्धा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यातले स्टार्च जातात. आणि हा सुद्धा बटाट्याचा किस रात्रभर आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याचा किस रात्रभर असंच ठेवायचं आहे. त्यामुळे बटाट्याचं जे स्टार्च असतं ते निघून जातं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आणि तुम्ही बघताय जे साबुदाणा आहे पूर्णपणे भिजलेला आहे. तुम्हाला मी चेक करून दाखवते. हे पहा, एकदम मऊसूद असा आपला साबुदाणा भिजलेला आहे. अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही. आपण जेवढं पाणी टाकलेलं होतं ते पूर्णपणे या साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण बटाट्याचं जे किस करून ठेवलेला होता तो सुद्धा बघा, यामध्ये थोडंसं काळपट पाणी आणखी निघालेलं आहे. तर या बटाट्याच्या किसला सुद्धा आपल्याला अजून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपले जे पळी पापड आहेत साबुदाण्याचे काळपट पडणार नाही. जेव्हा आपण पापड तळतो त्यावेळेस जो बटाट्याचा किस आहे तो एकदम पांढरा शुभ्र दिसतो. तर इथं मी 3 लिटर पाणी घेतलेलं आहे 1 किलो साबुदाण्यासाठी. तर 1.5 चमचा मी मीठ घातलेला आहे. तर इथं मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ जास्त टाकू नका, कारण पापड जेव्हा आपले वाळतात त्यावेळी ते आणखी खारट लागू शकतं, म्हणून मीठ कमी वापरा. तर इथं मी दुसरीकडे 2 लिटर पाणी आणखी गरम करून घेतलेलं आहे. जर आवश्यक वाटलं तर आपल्याला टाकायचं आहे. त्याचबरोबर इथं साबुदाणा आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. तर इथं मी पाण्याला चांगली एक उकळी येऊ देते झाकण ठेवून. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवलेला होतो तो घालायचा. गार पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा नाही. तर इथं मी एकदम सावकाश साबुदाणा घालायचा आहे, कारण जेव्हा आपण साबुदाणा पाण्यामध्ये टाकतो तो अंगावर पडण्याची शक्यता असते, त्यामुळे एकदम काळजीपूर्वक घाला. पाणी गरम असल्यामुळे जो साबुदाणा आहे तो तळाशी चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला अगोदर थोडंसं हलवून घ्यायचं आहे.
त्यामुळे साबुदाण्याच्या गाठी होऊ शकतात किंवा तो तळाशी सुद्धा चिटकू शकतो। अशा पद्धतीने मग आपल्याला पूर्णपणे हा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्ही जेव्हा साबुदाणा घालत असता त्यावेळी आपली जी गॅसची जी फ्लेम आहे पूर्ण हाय फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघताय मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी पूर्णपणे उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे। आणि हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवायचं आहे। तुम्ही बघताय जसं आपण मिक्स करत जातो तसं जो साबुदाण्याचं पाणी आहे ते घट्टसर होते आणि साबुदाणा शिजायला जातोय। आणि तुम्ही बघताय पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे। तर या स्टेजला ना आपण जसं हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर तुम्ही बघताय मी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण आपला जो साबुदाणा आहे दिसायला ट्रान्सपरंट जरी दिसत असेल तर तो अजून शिजलेला नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने जर पटकन पळीपापड जर घातले तर त्याच्यामध्ये तुकडे पडतात किंवा ते व्यवस्थित होत नाही। तुम्ही या साबुदाण्याला चांगले शिजवायचं आहे, त्यामुळे आपले जे पळीपापड आहेत ना एकदम चांगले फुलतात आणि खायला सुद्धा एकदम कुरकुरीत छान लागतात, खुसखुशीत होतात पापड आपले। आणि हे जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा यामध्ये मी घालून घेते। तर इथे मी 2 लिटर पाणी ठेवलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। पाणी लक्षात ठेवा गरम पाणीच वापरायचं आहे जेव्हा तुम्ही साबुदाण्यामध्ये घालत असता त्यावेळी। आणि तुम्ही बघताय अशा पद्धतीने आपले जे बॅटर आहे ते झालेलं आहे साबुदाण्याच्या पापडाचं। तरी आता या स्टेजला ना आपल्याला जे आपण बटाट्याचा कीस करून ठेवलेला होता तो घालायचा। आणि तुम्ही बघताय आपला जो बटाट्याचा कीस आहे एकदम छान असा झालेला आहे। त्याचमध्ये इथं मी 10 ते 15 हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला जर तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता। तर मी जिरे खात नाही म्हणून मी तर जिरेचा वापर केलेला नाही। तर आपल्याला हे बटाटे टाकून घेतल्यामुळं हे बटाटेसुद्धा यामध्ये चांगले शिजतात। तर व्यवस्थित आता गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे बटाट्याचा कीस आणि जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा आपल्याला हे जे बॅटर आहे ते सतत हलवायचं आहे, त्यामुळे हे जे बॅटर आहे ते तळाशी चिटकणार नाही। त्याचबरोबर आपलं जे साबुदाण्याचं बॅटर आहे पापडाचं ते एकसारखं शिजलं जातं, त्यामुळे आपल्याला सतत हलवायचं आहे। आणि जसं आता हे गॅसची फ्लेमवर मी एक 10 मिनिटं असं शिजवून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघताय एक प्रकारची साबुदाण्याला चकाकी आलेला आहे। एकदम मस्त असं आपला साबुदाण्याचं पापडाचं जे बॅटर आहे ते शिजलेलं आहे। तुम्ही बघताय ट्रान्सपरंट पूर्णपणे आपला साबुदाणा दिसतोय। आणि जेव्हा आपण त्याची वरची लेअर बघतो एकदम साबुदाण्याच्या पिठाला एकदम चकाकी येते। हीच ओळख असते आपल्या साबुदाण्याचं पीठ शिजलं आहे की नाही। आणि बटाटासुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे, शिजला आहे। तर इतपतच आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे। टोटल मला हे बॅटर शिजवायला 15 ते 18 मिनिटं गेलेली आहेत। टेरेसवर आता या पद्धतीनं आपल्याला प्लास्टिकचा कागद किंवा चवाळा अंथरून हे जे पापड आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघता मी पळीभर बॅटर घेते आणि अलगद सोडते। आपल्याला अजिबात काही मेहनत घ्यायची आवश्यकता नाही, तो आपोआप पसरला जातो। मस्त असे आपले पळीपापड पटपट होतात। एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपले हे पळीपापड घालून होतात। आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय मी या पातेल्यात थोड्या प्रमाणामध्ये जे आपलं पापडाचं बॅटर आहे ते काढून आणलेलं आहे, त्यामुळे आपले पटपट होतात। आणि अशा पद्धतीने मी हे जे पापड आहे ते पूर्णपणे 2 ते 3 दिवस असंच उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आणि मस्त कडकडीत उन्हात तुम्ही बघताय पापड आपले वाळतायत। हे पापड वाळायला ना 2 ते 3 दिवस आरामशीर लागतात। आणि तुम्ही बघताय 2 ते 3 दिवसानंतर आपले पापड एकदम मस्त असे सुकलेले आहेत। आरामशीर 1 वर्षभर हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे चांगले राहतात। मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवते। तर तुम्ही बघताय आपले जे पापड आहेत तळल्यानंतर एकदम डबल होतात आणि पांढरे शुभ्र। आपण जो बटाट्याचा कीस टाकलेला आहे तो सुद्धा एकदम पांढरे शुभ्र दिसतोय।
त्यामुळे आपले जे पापड आहेत ते काळपट दिसत नाहीत. बऱ्याच वेळा आपण काय करतो, बटाटे किस त्याच दिवशी करून त्यामध्ये घालतो, त्यामुळे आपले जे पापडावर आहे बटाट्याचा किसचा काळपटपणा दिसतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचे सुद्धा पापड एकदम चांगले पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आपले उपवासाचे साबुदाण्याचे पापड एकदम खायला खुसखुशीत पांढरे शुभ्र टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपल्याला हे जे साबुदाण्याचे पीठ आहे शिजण्याकरता कमी जास्त तुम्हाला वेळ लागू शकतो तुमच्या गॅसच्या फ्लेममुळे. तर अशा प्रकारे आपले साबुदाण्याचे पापड खूप छान होतात, खुसखुशीत होतात. त्याचबरोबर एकदम तुमचं पीठ जर चांगलं शिजलं तर ते अलगद आपल्या जे तुम्ही पॉलिथिन हातरता त्यावरून निघतात किंवा ते मध्ये अजिबात तुकडे पडत नाहीत. जर तुमचं पीठ व्यवस्थित शिजलं नसेल तर ते जे आपण कागद हातरतो त्याला चिटकू शकतं किंवा ते मध्ये चिरू शकतात. त्यामुळे तुम्ही जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजवा. आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय एकदम खुसखुशीत आपले पापड झालेले आहेत, तितकेच खायला टेस्टी होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच तुम्हाला कोणती रेसिपी आणखी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.